सर्वप्रथम गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल आम्रखंड। खंड बनवताना आपला चक्का आंबट किंवा पातळ होऊ नये यासाठी काही स्पेशल ट्रिक्स मी इथे शेअर केलेले आहेत। त्याचप्रमाणे ही रेसिपी आपली फक्त 4 चमचे साखरेमध्ये होणार आहे। यासाठी काही स्पेशल ट्रिक मी इथे सांगितलेली आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा मराठी कट्टा किचन। सर्वप्रथम अर्धा ते पाऊण लिटर इथे कोमट दूध घेतलेलं आहे। 1 चमचा इथे घट्ट दह्याचं विरजण घेतलेलं आहे। यामध्ये 2 चमचे दूध घालणार आहोत आणि आपण ते फेटून घेणार आहोत। हे विरजण आपण दुधात घालायचं आहे। दूध घेताना मी यामध्ये काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घातले होते। यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला होता आणि 2 ते 3 चमचे इतकी मिल्क पावडर घातली होती। यामुळे आपलं दही एकदम घट्ट असं तयार होणार आहे। गाठी न होऊ देता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे दूध आपण दही लावण्यासाठी वापरलेलं होतं। 7 ते 8 तासानंतर आपल्याला याचं घट्ट असं दही मिळालं आहे। आता खालच्या बाजूला एक पातेलं ठेवून यावर आपण एक चाळणी ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये एक सुती मलमलचा कपडा घेतलेला आहे। यामध्ये आपण हे दही घालून घेणार आहोत आणि आता या पद्धतीने याला पक्क करून जितकं शक्य होईल तितकं पाणी आपण काढून टाकणार आहोत। याने आपला चक्का घट्ट होण्यासाठी मदत होईल। हाताने दाबून दाबून शक्य तितकं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। चक्क्यामधलं सर्व पाणी आपण या पद्धतीने निथळून घेतलेलं आहे। तुम्ही ही पुरचुंडे रात्रभर थोडंसं याच्यावर ओझं ठेवून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता, म्हणजे आपला चक्का अजिबात आंबट होणार नाही। पण मी पाणी निथळून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता घट्ट असा चक्का मला मिळालेला आहे। या ट्रिकने तुमचं दही अगदी ताजंच राहिल्यामुळे चक्का आंबट देखील झालेला नाही आणि अगदी पनीरसारखा घट्ट चक्का मिळाला आहे। कपच्या साह्याने मोजला तर हा जवळजवळ 1 कप इतका चक्का आपल्याला मिळालेला आहे। यामध्ये आता आपण मोजून 4 ते 5 चमचे इतकी साखर घालणार आहोत आणि 4 ते 5 विलायची आपण याच्यामध्ये घातलेली आहे। हे सर्व आपण मिक्सरला फिरून घेतलेले आहे आणि ही पिठी साखर आता चाळणीने आपण चाळून मगच चक्क्यामध्ये घालणार आहोत। म्हणजे खालच्या बाजूला एक चाळण ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये हा चक्का घ्यायचा आहे आणि ही दळलेली जी पिठी साखर आहे ती आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे व्यवस्थित चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला मिळणारं श्रीखंड हे अगदी एकजीव मलाईदार आणि सॉफ्ट असं मिळणार आहे। या पद्धतीने श्रीखंड पूर्ण गाळून घेतलेला आहे। हा आपल्या श्रीखंडाचा बेस तयार झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 आंब्याचा पल्प घातलेला आहे। हा हापूस आंबा घेतलेला आहे। आंबा आधीच गोड आहे, त्यामुळे साखर फार घालण्याची आपल्याला गरज पडणार नाही। आंब्याचा पल्प आपण मिक्सरला फिरून घेतलेला आहे। हा देखील आपण गाळणीच्या साहाय्याने याच्यामध्ये घालणार आहोत, ज्यामुळे याच्यामध्ये थोड्या जरी काही रेषा वगैरे असतील तर ते आपल्या श्रीखंडामध्ये येणार नाही। हे सर्व आता चमच्याच्या साहाय्याने एकजीव करणार आहोत। कोणताही आर्टिफिशियल रंगाशिवाय आपल्या श्रीखंडाला सुरेख असा रंग आलेला आहे। शिवाय टेक्स्चर अगदी विकतच्या श्रीखंडासारखं अगदी घट्ट आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता रंग आणि टेक्स्चर अगदी विकतच्या श्रीखंडासारखं आलेलं आहे। आता याच्यामध्ये आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स घालू शकतो। इथे मी कापलेले बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत। असं हे श्रीखंड तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन।